बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न, वर्ग 10वा, विषय भूगोल, प्रकरण 1, क्षेत्र भेट. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. टिपा लिहा. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य. उत्तर: क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य: माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. स्थानाच्या दिशानिश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल? उत्तर: क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे, मुलाखतीद्वारे संपर्क साधू. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर: साखर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली. या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? या कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती? या कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? या कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो? या कारखान्यात उत्पादित झालेला माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? या कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी या कारखान्याकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात? पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ते सांगून समुद्रकिनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा. उत्तर: क्षेत्रभेटीसाठी लागणारे साहित्य: माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. स्थानाच्या दिशानिश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे,
वनस्पतींचे दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे, याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी। समुद्रकिनारी गेल्यावर पुढील प्रमाणे काळजी घेऊ। समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळा जाणून घेऊ। स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारे, पर्वतांचे कडे, वन प्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळांच्या ठिकाणी जाण्याचे टाळू। समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू। समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू। पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू। शिक्षक, स्थानिक मार्गदर्शक व सूचना फलकावरील सूचनांचे तंतोतंत पालन करू। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। क्षेत्रभेट म्हणजे काय? क्षेत्रभेटीत तुम्ही कोणते साहित्य बरोबर घ्याल? उत्तर: अर्थ. भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे। भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही एक प्रयोगशाळा मानली जाते। संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास करणे शक्य नसते। त्यासाठी विशिष्ट ठिकाणाची निवड करून नमुना दाखल प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अभ्यास केला जातो, त्यास क्षेत्रभेट असे म्हणतात। क्षेत्रभेटीसाठी साहित्य: माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी। स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे। क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली। क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे। याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। क्षेत्रभेट म्हणजे काय? समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यावी? उत्तर: अर्थ. भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे। भूगोलासाठी संपूर्ण पृथ्वी ही एक प्रयोगशाळा मानली जाते। संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष भेटीद्वारे अभ्यास करणे शक्य नसते। त्यासाठी विशिष्ट ठिकाणाची निवड करून नमुना दाखल प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अभ्यास केला जातो, त्यास क्षेत्रभेट असे म्हणतात। समुद्रकिनारी गेल्यावर पुढील प्रमाणे काळजी घेऊ। समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर भरती ओहोटीच्या वेळा जाणून घेऊ। स्थानिक मार्गदर्शकाशिवाय समुद्रकिनारे, पर्वतांचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा इत्यादी स्थळांच्या ठिकाणी जाण्याचे टाळू। समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू। समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू। पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू। शिक्षक, स्थानिक मार्गदर्शक व सूचना फलकावरील सूचनांचे तंतोतंत पालन करू। इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा।